मी सांगितलं ना, हात ते जे नासके आंबे होते ना, तेच त्यांना 2024ला वाटत होतं की हे आपल्या उपयोगाचे त्यांच्या निवडून येण्यासाठी. आज जे पण पहा तुम्ही मागच्या 2-4 वर्ष 5-6 वर्षातलं राजकारणाची स्थित्यंतर पहा. जे लोक परिवारातला वाद दाखवत होते ते परिवार एकत्रच होता, मी पहिल्यापासून सांगत होतो. तरी सुद्धा महायुतीचा धर्म म्हणून आम्ही पाळला. महायुतीच्या उमेदवाराला इथं लीड दिला, आम्ही शहरात लीड दिलं. आणि फक्त दाखवण्यासाठी वाद दाखवण्यासाठी आता हे पत्रकार महाराष्ट्राला लपलेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या या महायुतीमध्ये आपण का आलात, परत पवार साहेबांच्या बरोबर का चाललात तुम्ही? पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही असं बोलत होता एक काळी की बाबा आता कुठंतरी ज्येष्ठ झाल्यावर थांबलं पाहिजे त्यांनी. म्हणजे एक एवढं अनुभवी व्यक्तीला सुद्धा ते बोलत होते. स्वतःच्या ज्यांनी त्यांना घडवलं त्यांना पण हे बोलत होते. पण कसं आहे माहिती का, राजकारणामध्ये मर्यादा सांभाळण्याचं आहे ना, कदाचित फक्त गल्लीतल्या दादांनीच ठरवलंय. राजकारणातल्या मर्यादा किंवा सगळ्यांच्या मर्यादा सांभाळायचं फक्त मीच ठरवलं. महाराष्ट्राच्या दादांनी पण ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा मर्यादा नाही सोडली पाहिजे. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा किती वेळा आपण आरोप करणार, आणि आरोप करताना त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना. विनाकारण आरोप करणं हे मला जमलं नाही. पण मी जे केलं शहरासाठी ते करत आलेलं मी ते तुमच्यासमोर मांडले. त्याचे सगळे प्रकल्प चालू आहेत, प्रोजेक्ट चालू आहेत, त्याची सगळी तुमच्यासमोरची डेव्हलपमेंट आहे.